एफडीएचे प्रमुख तुकाराम मुंढे झाल्यापासून भेसळच्या विरोधामध्ये जोरदार मोहीम उघडलेली आहे. कुठल्याही अन्नपदार्थामध्ये भेसळ होऊ द्यायची नाही अशा प्रकारची शासनाची पॉलिसी असताना यापूर्वीच्या एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई का केल्या नाही. मात्र तुकाराम मुंढे यांनी जोरदार धडाका लावलेला आहे. दूध व्यवसायामध्ये जे दुधामध्ये भेसळ करण्याचं प्रमाण मधल्या काळात वाढल्यामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, पारनेर या परिसरातील अनेक खाजगी दूध डेअऱ्यांवर छापे टाकले. जवळजवळ 26 लोकांवर गुन्हे दाखल केले. त्यातले 14 लोकांना अटक केलेली आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकारानं एक मोठ्या प्रमाणात इश्यू झाला. त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये राजकारण झालं. विद्यमान आमदार दिलीप वळसे पाटील यांना बदनाम करण्याचं विरोधी पक्षातले कार्यकर्ते बदनाम करतात अशा प्रकारची टीका पण झाली. विरोधी पक्षाच्या लोकांनी म्हणजे देवदत्त निकम, अरुण गिरे, रमेश येवले ह्या मंडळींचा जो आवाज उठवला, सर्वसामान्य लोकांनी त्यांचं कौतुक केलं. परंतु वारंवार दुधाचा विषय होत असल्यामुळे जे प्रामाणिक दूध व्यवसाय करतात ही लोक बदनाम होत आहेत का? दूध धंद्याला भविष्यकाळामध्ये दिवस वाईट येतील का? किंवा यापूर्वी एफडीएने अशा कारवाया का केल्या नाही हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत एक खोडदचे शेतकरी आहेत. पाठीमागं आपण पाहतोय घोडी आहे. इथं 2 गावठी गायी आहेत, खिलारी गायी. आणि आपल्या मागे जे कॅमेरामॅनला मी विनंती करेल की मागे गाडा आहे. गाडा म्हणजे बहादर शेतकरी, हाडाचा शेतकरी, बैलगाड्याचा देखील शौकीन असावा. सुरुवात आपण करूया दूध धंद्यासंदर्भामध्ये. दादा, सध्या दूध भेसळीचं प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेलं जाते. आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळीचा विषय खूप गाजला. जसं आंबेगाव तालुक्यामध्ये डिंबा धरण आहे, भीमाशंकर कारखाना आहे, ती एक वेगळी ओळख निर्माण झाली. आता आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळीचं प्रकरण उघड झालं. आंबेगाव तालुक्याची मोठ्या प्रमाणात बदनामी पण झाली. तुम्ही कसं पाहता? नाही, आंबेगाव तालुक्यामध्ये भेसळ झाली 100%. भेसळ करायला नाही पाहिजे. भेसळ ज्यांनी केली त्यांच्यावरती कारवाई पण झाली पाहिजे. त्यामुळे त्याची मी सहमत आहे. पण राजकारण नाही झालं पाहिजे याच्यामध्ये. कोण राजकारण करतात? आता बरेच लोक राजकारण करतात ना. काय खुलं बोला. दिलीप पाटलावरती टीका करतात का, दिलीप पाटलांना पाठीशी घालतात किंवा दिलीप पाटील याच्याकडे लक्ष देत नाही. आता ज्यांनी दुधाचा भेसळ केली त्यांच्यावरती कारवाई करा. एफडी आहेच ना, एफडीआयचे अधिकारी आहेत, ते कारवाई त्यांच्या पद्धतीने करतातच. पण दूध भेसळ झाली याचं प्रकरण लोकांपर्यंत देवदत्त निकम, अरुण गिरे, रमेश येवले किंवा इतर मंडळींनी जोरदारपणे लोकांपुढे तो विषय आणला. माध्यमांनी पण त्याच्या बातम्या केल्या. विषय चांगला लोकांपर्यंत नेला ना. तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण? नाही, वाईट काहीच वाटायचं कारण नाही. पण ज्या गोष्टीची आपण, मला काय म्हणायचे, ज्यांनी भेसळ केली त्यांच्यावरती तुम्ही बोला. ज्यांनी भेसळच केली नाही त्यांच्यावरती बोलायचं काय अधिकार आहे तुम्हाला? प्रश्न असा विनाकारण तुम्ही बोलायचं काय कारण? जी लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत म्हणजे सुशांत हिंगे, तुमचा तो संदीप लोढा, ही माणसं जी आंबेगाव तालुक्यातील आहेत. आता ते हिंगे तर विष्णू काकांचे पुतणे आहेत. चर्चा तर होणार ना. चर्चा होऊ द्या. चर्चा झालीच पाहिजे. आणि ज्यांनी भेसळ केली त्यांच्यावर कारवाई 100% झाली पाहिजे. त्यामुळे तसे आम्ही आम्ही शेतकरीचे ना. भेसळ तर नाहीच झाली पाहिजे. कारण लहान मुलाशी खेळणं, जीवाशी खेळणं म्हणजे काय आपण काय म्हणतो, ते दुर्दैव कृत्य खराबच येते. त्याच्याबद्दल काय वाद नाही. समर्थन कोण करणार? समर्थन केलंच नाही पाहिजे. कोणीच नाही केलं पाहिजे समर्थन. ज्यांनी भेसळ केली त्यांना अटक करा, त्यांना फाशी द्या. काय आम्हाला त्याची घेणं देणं नाही. ज्या लोकांची नावं पुढे आलीत ना ते दिलीप वळसे पाटील यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. किंवा आता सुशांत हिंगे विष्णू काका हिंगेंचे पुतणे आहेत. विष्णू काका दूध संघाचे संचालक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहे, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहे. चर्चा तर होणार ना. नाही, चर्चा होईल ना. चर्चा तर झालीच पाहिजे ना. पण जो दोषी नाही त्याला तुम्ही विनाकारण त्रास नाही दिला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्यांनी भेसळ केली त्यांच्यावरती कारवाई करा. पण ज्यांचा दोष समजा माझ्या भावाने काय केलं असेल तर मी त्याला काय, भेसळीचा आहे. दूध भेसळीच्या माध्यमातून आंबेगाव तालुका बदनाम होतोय का हा प्रश्न आहे. हो, बरोबर आहे. आंबेगाव तालुका बदनाम होतोय. बदनाम नाही केला पाहिजे. ज्यांनी भेसळ केली त्यांच्यावर 100% गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांना अटक केली पाहिजे. त्यांना तुम्हाला काय असं कायद्याच्या नियमाप्रमाणे तुम्ही करू शकता. पण विनाकारण बदनामी दुसऱ्याची बदनामी करू नका, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता दिलीप पाटील तुम्ही म्हणताय, दिलीप पाटलांनी एवढी मोठी कामं केली. आज तिथं शासकीय कॉलेज आणले, एवढं मोठं कार्यालय आपलं प्रांत कार्यालय आणलं. तुम्हाला सांगतो धरणाची कामं झाली, रस्त्यांची कामं झाली. आता आम्ही जो माणूस 40 वर्षाचा आमदार राहिलाय, मला सांगा साहेब तुम्ही, तर विनाकारण लोक निवडून देतात का? त्यांना काम चांगलं करतात म्हणून निवडून दिलं ना. ह्या वेळेला फार अत्यल्प मतावर काठावर पास झाले ना. लई वर्ष झालं का थोडीशी माणसाला थोडंसं वाटतंच बोलता नाही का बदल झाला पाहिजे.
परंतु शेवटी नाही झाला ना बदल. कामाची पावती दाखवती ना त्यांची, काम आहे पण त्यांचं. अनेक जण वळसे साहेबांना सोडून पण गेलो. देवदत्त निकम, अरुण गिरे, राजाराम बानखिले. मग का गेले सोडून ते? त्यांना मला सांगा आता, निकम साहेबांना त्यांनी 10 वर्ष तुम्हाला चेअरमन पद दिले, तुम्हाला सभापती पद दिलं, मग काय सोडून जायचं काम आहे? जर आता समजा कार्यकर्ते अनेक आहेत ना तिथं, अनेक कार्यकर्त्यांना पद पाहिजेत ना, का नाही पाहिजे कोणाला? का मी म्हटलं पाहिजे मलाच 50 वर्ष मलाच पद पाहिजे? नाही होत असं ना. मग तुम्हाला पद नाही दिलं का तुम्ही लगेच सोडून जाणार का? आतापर्यंत तुम्ही एवढं 5-25 वर्ष त्यांच्या बरोबरच होते ना, मग त्यावेळेला का नाही वाटलं तुम्हाला काही? 25 वर्ष झाले तुम्ही त्यांचे कट्टर कार्यकर्ते होते ना. मग जर 25 वर्ष तुम्ही त्यांच्या बरोबर होते, मग आता सोडून जायला कारण काय झालं तुम्हाला? काय सोडलं तुम्ही त्यांना? देवदत्त निकमांचं असं म्हणणं आहे, बाबा मी कारखाना उत्तमरित्या चालवू शकतो, मी मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने चालवू शकतो. वळसे पाटील प्रत्येक घराघरात, गावागावात, वाडी वस्तीवर मी पोहोचवले, माझ्यामध्ये काहीतरी चांगले गट्स आहेत. मग तुम्ही माझ्यावर अन्याय का करता? मला सोडून दुसऱ्यांना पदावर का बसवता? साहेब मला एक सांगा, कार्यकर्ते एकच आहे का साहेबांची? कार्यकर्ते किती साहेबांकडे? कार्यकर्त्यांची लाईन आहे पाठीमागं. देवदत्त निकम एवढे कुशलता कोणाकडे नाही ना. आहे ना, असं कसं काय म्हणता येईल आपल्याला? आता मी आहे उद्या, मी आज इथे, उद्या ग्रामपंचायत गावचा सरपंच झाला, मी करू शकतो ना. पण मला सरपंच केलंच नाही तर मी कसं काय करणार? काय आपण जेव्हा गाव तिथं जाणार तरच माहिती पडतं ना. कायच्या पोटात शिकून येतो कोणी? तुमचं काय नाव? मी बनशी बबन टेमगिरी. आईच्या पोटात गाव कुठलं? मेन गाव? मेन गाव माझं थोरंदाळ आहे. तुमच्याकडे गावठी गाई किती? 2 गाई गावठी आपल्याकडे, एक वासरू आहे. आता गाडा पण तुमच्याकडे, बैल किती? 8 बैल होती होती? स्वतःची, स्वतंत्र आपली. तुम्हाला दाखवतो फोटो वगैरे मी सगळं. आता याला पण माहिती आहे, माझी स्वतःची 8 बैल, 14 गाडा होता. तुम्ही गाडा बघा किती. नाद कधीपासून लागला होता? मला जो माझे आमच्या वडिलांपासूनच नादे, म्हणजे जसं मला कळतं तेव्हापासून नादे. मी जवळजवळ माझ्या अंदाजे 25 वर्ष झालं असेल माझ्याकडे स्वतंत्र 8 बैल माझी. मुलं किती? एकच मुलगा आहे मला. काय करतो तो चाकणला कंपनीत कामाला आहे. एक 500 ऑटो म्हणून कंपनी आहे. तर 1 वर्ष झालं त्याला, तो तिथं कामाला लागलेला आहे. किती दिवसापासून बैलगाडा बंद आहे? आता आम्ही 2 महिने झाले बंद केलेलं. परत चालू करायचं? परत चालू करायचं ना. 4 बैल का 8 बैल? नाही नाही, 4 बैल तर 100% राहणार माझ्याकडे. माझी पहिल्यापासून घोडी पण आहे? गुढी 2 घोड्या होत्या. आता एक गुढी मिली माझी. इथं काय झालं, पाण्यात पोहायला घातली होती आणि योगाने काय तिला चक्कर आली, काय काय समजलं नाही, अटॅक आला काय? अटॅक आल्यासारखं झालं आणि ती जागेवर पडली. आणि या घोडीचं काय नाव? हा? ही सोनी म्हणून हिचं नाव. तुम्हाला ती ओळखते का? हो ओळख. चला बरं, घोडे बरोबर राणी म्हणतात बघा. तुमच्या गृहमंत्र्यांना माहिती आहे, तुम्ही कोणालाय सोनी राणी म्हणताय. किती वर्षाची आहे ती? आता म्हणजे माझा मुलगा 5 वर्षाचा तेव्हा आपण घेतलेली. इथं आता कमीत कमी 20-22 वर्षाची आपल्याकडे. 20-22 वर्ष. तुम्हाला बसून देते का? हो देते ना बसून. लगामाशिवाय? हो बिगर लगामध्ये बसून. बघू, दाखवर बसून बघू नक्की काय आहे. अरे बापरे, बघा काटक शेतकरी आहे. पाळीव प्राणी अतिशय प्रामाणिक आणि विश्वासू असतात. कुठल्याही प्रकारचा लगाम घातला नसतानाही दादांना घोडीवर बसवून दिलेलं आहे. खूप शेतकरी काबड कष्ट करतो, मेहनत करतो आणि आपले नाद जपत असतो. दादांनी बैलगाड्याचा शौक आहे, नाद आहे, आवड आहे. शेतकऱ्याला बाकी दुसरी काय आवड असते? त्यांनी घोडीवर अगदी सहज उडी मारून बसलेले आहेत. भविष्य काळामध्ये ते बैलगाडा पुन्हा सुरू करणार आहेत. आंबेगाव तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणावरून दिलीप वळसे पाटील यांना बदनाम करू नये असंही त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत दूध धंद्यामध्ये कुठल्याही प्रकारे भेसळ होत असेल, लहान मुलांना ते दूध प्यावं लागत असेल तर सगळ्यात मोठं हे पाप आहे. असं पाप करणाऱ्या कोणालाही माफ करायचं काही कारण नाही. FDA या संदर्भामध्ये सतर्क राहील. भविष्यकाळात तुकाराम मुंडे यांची जरी बदली झाली तरी FDA विभाग कायम सतर्क राहील, काळजी घेईल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, खोडद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल
आपली बातमी सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.